व्याख्या आपण काय करतो की सर्वसामान्य माणसाला अन्न पाणी निवारा ह्या व्यवस्था मिळण्यामध्ये सहकार कितपत कारणीभूत झाला. सहकार ह्या संस्था बंद पडल्यामुळे अनेक जी कुटुंब देशोधडी लागली ते पण आपण बघू शकत नाही. सहकारी पतसंस्था बुडल्यामुळं ज्या लोकांची वाताहत झाली ते पण आपण विचार केला पाहिजे. आणि आज बघितलं तर अगदी प्राथमिक गोष्टीसाठी रस्त्यावर यावं लागते ही पण गोष्ट आपण स्वीकारतोय. म्हणजे देश आपल्या कोल्हापूरचा विकास झाला नाही. एक त्याच्यामध्ये ॲड करायला पाहिजे की हे सहकार मोडलं का असा जर विचार केला तर ते सरकारचं धोरण कारणीभूत आहे हे बाजूला करून चालणार नाही. सरकारनं धोरण घेतलं ना, मग हे सरकार कुणाचं, ते धोरण कोणी घेतलं आणि मग ते मोडलं, ह्याला सरकार जबाबदार आहे ना, धोरणाचा भाग आहे ना तो. आणि खाजगी कारखान्यांना मग द्यायला लागले कुणीच न. हाच मुद्दा घेऊन मी आता समजेकडे येतो की काय एकंदर जिल्ह्याचं नाव घेतलं की नेतृत्वच कुठलं दिसत नाहीये. नेते तर भरपूर आहेत पण ठोस असं काही दिसत नाहीये. आपण एक पदाधिकारी आहे, काय सांगायला संदर्भात? नाही, राजकीय नेतृत्व जरी कोल्हापूरला नसलं तरी कोल्हापूरला शेजारचा वसंतदादा पाटीलांचा सांगली जिल्हा असू दे, म्हणजे सांगलीचे वसंतदादा पाटील असतील किंवा सातारचे यशवंतराव चव्हाण असतील, यांनी आपली संपूर्ण कारकीर्द ज्या माणसाचं नाव घेऊन गाजवली त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं कोल्हापूरला ओळखलं जातं. आजपर्यंत कोल्हापूरचा जो काही विकास झाला, इतर शहरांच्या तुलनेत तरी कोल्हापूरचा काही विकास झालेला नाही, पण जो काही विकास झालेला आहे तो राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आणि त्यांच्या दूरदृष्टीमुळे केलेल्या विकासाचं हे फळ आहे. आणि त्यांच्यानंतर जर कोल्हापूरचं नाव कोणासाठी घ्यायचं असेल तर ते कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वैचारिक वारसा जोपासून सातत्यानं संघर्ष करणारी रस्त्यावर येणाऱ्या जनतेच्या नावानं कोल्हापूरला ओळखलं जातं. कारण काळंबवाडीचा प्रश्न असू दे आणि कुठल्या तरी पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न असू दे, रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, कोणताही प्रश्न असू दे, या प्रत्येक प्रश्नासाठी कोल्हापूरची जनता ही संघर्षरत असते आणि त्यांच्या संघर्षाशिवाय त्यांच्या हातात काही मिळत नाही. कोल्हापूरचं यांनी मगाशी सांगितलं की खासदार असतील रत्नापांपासून सदाशिवराव मंडलिकांपर्यंत सगळ्यांची नावे, पण एक खूप मंडूक प्रवृत्ती प्रत्येक नेत्याच्या मनामध्ये आहे की आपल्या मतदारसंघाच्या पलीकडे आपण काय बघायचं नाही. मग ते एकमेकाचे पाय ओढण्यात आणि एकमेकाला कमी लेखण्यामध्ये त्यांची एनर्जी जास्त खर्च होती आणि त्यामुळे विकासाकडे दुर्लक्ष होतं. मगाशी सांगितलं की मुश्रीफ साहेब जिल्ह्याचे नेते आहेत आणि सदाशिवराव मंडलिकांच्याकडे एक चांगला चेहरा आहे. यापूर्वी सुद्धा ही लोक एकत्र होतेच की, मग जिल्ह्याचा विकास का होऊ शकला नाही. आता हे 4-5 वर्ष झाली या दोघांच्या मध्ये संघर्ष झाल्यामुळे हे सेपरेट झाले, पण यापूर्वी सुद्धा या गुरु शिष्यांची जोडीच जिल्ह्याचं नेतृत्व करत होती. मग त्यांनी आपापल्या मतदारसंघाच्या पलीकडे बघण्याची दृष्टी का दाखवली नाही. आणि म्हणून या नेत्यांना स्वतःच्या मतदारसंघाने, स्वतःच्या राजकीय पक्षांनी, स्वतःचे आपले कार्यकर्ते आणि गट या पलीकडे सर्वसामान्य जनतेचं आणि कोल्हापूरचं हित हे बघण्यामध्ये काही स्वारस्य नाही. कोल्हापूरच्या जनतेला जर विकास पाहिजे असेल तर त्यांच्या नशिबाला हे संघर्षच सातत्यानं राहिलेला आहे. त्यांनी कुठल्याही प्रश्नासाठी रस्त्यावर यायचं, संघर्ष करायचं आणि मगच पदरात पाडून घ्यायचं, हेच कोल्हापूरच्या नशिबी आहे. त्यामुळे कोल्हापूरला कुठल्याही नेत्याच्या नावानं ओळखण्या इतपत कार्यकर्तृत्व कुठल्याही नेत्यांना आजपर्यंत दाखवलेलं नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. नाही, अनिलराव, एकीकडे आपण म्हणतोय की कोल्हापूर अशी महाराष्ट्रातला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. याचा अर्थ राष्ट्रवादी पक्षाला मानणारे लोक जर असतील तर त्यांना संघर्ष का करावा लागतो? यामध्ये 2-4 गोष्टी आहेत. कोल्हापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, या देशाचा चेहरा म्हणजे शरद पवार, या महाराष्ट्राचा चेहरा म्हणजे आर पाटील आणि या जिल्ह्याचा चेहरा म्हणजे सदाशिवराव मंडलिक, असं एक सूत्र जमलं होतं. मग त्यामध्ये दिग्विजय खानविलकर असतील, मंडलिक साहेब असतील, हसन मुश्रीफ असतील, बाबा कुपेकर असतील, या सगळ्यांनी मिळून एक मोठ बांधली आणि एक जनतेची आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची एक आशा पल्लवित झाली होती की निश्चितपणानं काहीतरी घडणार आणि योग्य दिशेनं आपण मार्गक्रमण करतोय. आणि सुरुवातीची मी समीरच्या मताशी सहमत आहे की सुरुवातीच्या 5 वर्षाच्या काळामध्ये निश्चितपणानं एकसंघ राहून राष्ट्रवादीनं कोल्हापूर जिल्ह्याला बऱ्यापैकी सहकार्य केले, बऱ्यापैकी दिलेलं आहे. आज रोजी सुद्धा जे प्रश्न आहेत, मग पाण्याचा थेट पाईपलाईनचा पाण्याचा प्रश्न आहे, तो आज तत्वता मान्य करून आज केंद्र सरकारनं सुद्धा त्याला मान्यता देऊन पुढच्या आराखड्यामध्ये आज आपण तिथं पोहोचलेलो आहोत. पुन्हा 74 कोटी रुपये मंडलिक साहेब ज्यावेळा राष्ट्रवादीचे नेते होते, लोकसभेचे उपनेते होते, त्यावेळा 74 कोटी रुपयाची पंचगंगा प्रदूषणासाठी मुक्त करण्यासाठी मंजूर करून आणलेले आहे.
त्यामुळं आत्तासुद्धा जवळजवळ 14-15 कोटीचा पंचगंगेवरचा पूल आता चेहरा नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि कोल्हापूरमध्ये पुढच्या 20 वर्षात चेहरा मिळेल असं मला नेतृत्व आज दिसत नाही. याची कारणं जी आहेत की कोल्हापूरच्या जनतेला संघर्ष करावा लागतो हे म्हणतात. या मताचा मी जरी सहमत असलो तरी एक चेहरा कोल्हापूरला कोणाच्या तरी पाठीशी जावं लागेल की त्यासाठी थोडं नुकसान झालं जनतेचं तरी चालेल, कारण तो चेहरा देण्याचं काम कुणीतरी केलं पाहिजे. आणि त्यासाठी जर आपण त्याच्या पाठीशी जर गेलो नाही तर भविष्यामध्ये मग कायम संघर्ष करणं हे शक्य नाही. कारण आज दिलीप पवारांचं वय आज ते माझ्या मतेप्रमाणे मी त्यांना जे पाहतोय, मी अगदी कॉलेजचा विद्यार्थी असल्यापासून यांची कोपऱ्यावर उभारून मी भाषणं ऐकली आहेत. मग तो विषय कोणताही असेल त्यांनी आधी दिलखुलासपणे त्या ठिकाणी हे केलेलं आहे. आम्हालाही असं वाटायचं की मी दिग्विजय खानविलकरांचा मी एक निवडणूक प्रमुख म्हणून मी 20 वर्ष काम केलं, परंतु दिग्विजय खानविलकरांनी कधी राजकारण केलं नाही, त्यांनी समाजकारण केलं. जेवढं म्हणून कोल्हापूरला देता येईल तेवढं दिलं. ते काँग्रेसच्या पक्षाच्या माध्यमातून दिलं, नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या माध्यमातून दिलं. आणि तो एकच चेहरा असा होता की तो चमकला असता आणि कोल्हापूरला एक चांगलं नेतृत्व देऊन गेला असता. परंतु तुमचं आमचं सर्वांचं दुर्दैव असेल असं म्हणतो मी, ते आज आपल्याला निघून गेलेले आहेत. त्यामुळं भविष्यामध्ये कोल्हापूरच्या जनतेला एक चेहरा द्यावाच लागेल आणि त्यासाठी निश्चितपणानं बरेचसे चेहरे आहेत, त्यातला कुठला स्वीकारायचा हा काळ ठरवेल. परंतु आत्ता 2014 साली निश्चितपणानं या कोल्हापूर जिल्ह्याला एक चांगला चेहरा मिळेल असा आत्मविश्वास मला आहे. आणि राष्ट्रवादी पक्ष सत्तेवर असून सुद्धा संघर्ष करावा लागतोय हे मी कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला मी आज सुद्धा आव्हान करू इच्छितोय की कोल्हापूरचा जो ज्वलंत प्रश्न आहे, मग तो नजीकच्या काळातला आमचा टोल असेल, त्याच्यानंतर आज तीर्थक्षेत्राचा दर्जाचं सुद्धा प्रकरण आमचं वरपर्यंत गेलेलं आहे. आणि सर्वात हे जर प्रश्न सुटायचे असतील तर मी आज या व्यासपीठावरून मागणी करतो ती म्हणजे 1972 साली नगरपालिकेची महानगरपालिका झाली. कुठलीही महानगरपालिका होत असताना 1 इंच न जागा वाढवता महानगरपालिका झालेली म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका आहे. आज पुणे महानगरपालिका 5 वेळा त्याची हद्दवाढ झाली, पिंपरी चिंचवडची 4 वेळा झाली, परंतु सोलापूरची झाली, नागपूरची झाली हद्दवाढ, नंतर न्यू मुंबई झाली, परंतु कोल्हापूरची हद्दवाढ झाली नाही. आणि कोल्हापूरची जर हद्दवाढ झाली तर नगर उत्तानमधनं निश्चितपणानं 1400 कोटी रुपये स्लिपिंग लोकसंख्या जी आहे आपण म्हणतो की ती जी 6 लाखाच्या वर गेली. कारण आज 8 लाख लोक दिवसा शहरामध्ये असतात, संपूर्ण बोजा शहरावर असतो, मग त्यांचे मग सगळ्या गोष्टी शहरामध्ये घडतात. परंतु झोपण्यासाठी 4 लाख लोक असतात. ही जी वरची 3-4 लोक जी आहेत ही अगदी 2 किलोमीटरवर जाऊन राहतात. त्यामुळे जर स्लिपिंग लोकसंख्या झाली तर सरकार द्यायला पैसे तयार आहे. ज्या दिवशी स्लिपिंग लोकसंख्या होईल एवढी त्यावेळेला निश्चितपणानं माझ्यामध्ये हद्द वाढली तर कोल्हापूर शहराचे आणि सगळे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागतील असा मला आत्मविश्वास आहे. आणि नजीकच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही हद्दवाढ करणे, टोलमुक्त करणे यासाठी निश्चितपणानं प्रयत्न करेल. कारण मी 4 दिवसापूर्वी मुश्रीफ साहेबांना भेटलोय, मंडलिक साहेबांना भेटलोय, बंटी पाटलांना भेटलोय. त्यांना सुद्धा मी विनंती केली आहे की बाबा, आणि मी जाहीर पेपरमध्ये लिखाण सुद्धा केलेलं आहे की जर का हे प्रश्न सुटले नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी औषधाला शिल्लक उरणार नाही. असं एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून मी 8 दिवसापूर्वी लिखित पेपरला स्टेटमेंट केलेलं आहे आणि त्याची दखल पक्षाने थोडी का असना प्रमाणामध्ये घेतलेली आहे. त्यांनी मला फोन करून सांगितले जे काम आमच्याकडनं होत नाही निश्चित तुझ्या मताशी आम्ही सहमत आहोत अशा पद्धतीने भूमिका व्यक्त केली. यांच्या म्हणण्यात काही तथ्य आहे पण संपूर्ण नाही. कारण त्यांनी असं सांगितलं की ही म्हटले आंदोलनामुळे झालं. मला एक गोष्ट दाखवा अशी की बिन आंदोलनाची झाली. आंदोलन करायला लागतं म्हणजे नेत्याच्या शहाणपणाचं ते लक्षण नव्हे, ते नाईलाजास्तव केली. मुळात एक नेतृत्व पाहिजे तर ते समग्र पाहिजे, ते वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ पाहिजे, तो भौतिकदृष्ट्या समृद्ध पाहिजे तर तो करू शकतो. त्याच्याकडे विजन पाहिजे, त्याला कोल्हापूर काय करायचं हे त्याच्याकडे स्वतःकडे पाहिजे तर तो काहीतरी करू शकतो. कोल्हापूर सोडून माझा मतदारसंघ बघणाऱ्या लोकांच्याकडून हे घडेल असं बिलकुल वाटत नाही मला. कोल्हापूर शहराचा संपूर्ण भाग आहे, तो पूर्ण विचारात घेता मगच त्याचा खरं म्हणजे नेतृत्वाचा कस लागू शकेल. नेतृत्वानं सुद्धा असं ठरवावं लागतं आणि लोकांनी सुद्धा असं ठरवावं लागतं.
ह्या सगळ्यातून बोलताना तुमच्या भाषणातून असं तुमच्या वक्तव्यातून असं आलं की प्रत्येक नेत्यानं व्यक्तिगत विकास केला. हिचं उदाहरण अगदी तुम्ही रत्नापानापासून दिला, अगदी ह्यातलं दुसरं उदाहरण दिलं, कोरेंचं उदाहरण द्या. कुठलेही सगळ्या राजकीय नेत्यांनी पहिल्यांदा जर काय केलं असेल तर आपल्या सहकाराच्या नावावर आपल्या मालकीचे उद्योग उभा केले.